बातमी कांद्याच्या दरासंदर्भात लासलगाव येवल्यात कांद्याच्या दरात घसरण झाली। सध्या कांद्याला 1000 रुपयांच्या आत भाव मिळतोय। कांद्याला हमी भाव द्या, निर्यात वाढवा, शेतकऱ्यांनी ही मागणी केलेली आहे। तर लासलगाव येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दर घसरले। याच कांदा घसरणीबाबत कांदा उत्पादक शेतकरी मागणी करताय। हमी भाव द्या अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते। सध्या कांद्याला केवळ 1000 रुपयांच्या आत दर मिळत आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। आधीच अवकाळी पाऊस गारपिटीनं हैराण झालेले कांदा उत्पादक आता दरात घसरण झाल्यामुळे संतप्त झालेले आहे, हवालदिल झालेले आहेत। कांद्याला 1000 रुपयांच्या आत दर मिळतो, त्यामुळे कांद्याला हमी भाव द्या, निर्यात वाढवा अशी मागणी शेतकरी करतात। सध्या कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असून आपण बघितलं तर शेतकऱ्यांचा संताप देखील दिसून येत आहे। आपल्यासोबत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर वगैरे काय सांगाल की कांद्याचे भाव सातत्याने घसरत आहे, काय परिस्थिती? आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि आपण अलीकडे बघतोय की एका बाजूला उत्पादन चांगलं वाढलंय, अनेक नैसर्गिक संकटावरती मात करून शेतकरी कांद्याचं उत्पादन घेतोय आणि आज कुठेतरी त्याला पैसे होण्याची ज्यावेळेस मिळवण्याची त्याची इच्छा राहते आणि त्याच वेळेस सरकारच्या धोरणामुळे म्हणजे सरकारने पहिल्यापासून जर लक्ष दिलं असतं तर चांगल्या पद्धतीचा कांदा निर्यात झाला असता, परंतु केंद्र सरकारचे धरसोडीचं धोरण सातत्याने स्वीकारत आहे। त्यामुळे बांगलादेश सारखी मोठी बाजारपेठ आपल्या हातातून गेली। आता इकडे आखाती युद्ध चालू आहे, आता थांबलं युद्ध, परंतु त्याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त कांदा हा आखाती देशामध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये कसा जाईल या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजे, ते काही दिसत नाही आणि त्यामुळे आज कवडी मोल किमतीमध्ये शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतोय आणि त्याचा परिणाम शेवटी शेतकरी सण तरी किती याच्यावर करेल, शेवटी त्याची उपजीविका त्या कांदा पिकावरती अवलंबून आहे। आणि म्हणून राजापूर असेल किंवा पाठीमागच्या काळामध्ये मालेगाव असेल, चांदवड असेल, या सगळ्याच भागामध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रस्ता रोको करतायत। त्यांची मागणी हीच आहे की कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे। सरकारने या कांदा प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी मागणी आता भास्कर वगैरे तर शेतकरी करताना दिसत आहे। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।